संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 14वा। मंगलमय वातावरणात दक्षाच्या घरी उमेचा जन्म। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, नारदा, दक्षाने तुला शाप दिला हे समजताच मी त्वरित तेथे आलो। मी अनेक प्रकारे समजावले, त्यांचे सांत्वन केले। नारद हा तुझा बंधू आहे, ज्येष्ठ सुपुत्र आहे असे सांगितले। दोघांमध्ये प्रेम निर्माण करून मी स्वस्थानी परत आलो। काही दिवसांनी दक्षाच्या घरी मुली निर्माण झाल्या। मुली उपवर झाल्यावर त्यांचा विवाह करून दिला। हळूहळू प्रजा वाढत चालली। अनेक पुत्रही निर्माण झाले। दक्षाने व त्याच्या पत्नीने मनोमन जगदंबेचे ध्यान केल्यानंतर, मनोभावे स्तुती केल्यानंतर भगवती शिवा अतिशय संतुष्ट झाल्या। तिने दक्ष पत्नीच्या पोटी जन्म घेण्याचे निश्चित केले। साक्षात भगवती आपल्या घरी जन्म घेणार या भावनेने दक्षाची पत्नी अतिशय आनंदित झाली। जन्मापूर्वीचे 3 संस्कार करण्यात आले। त्यावेळी अनेक देवदेवता उपस्थित होत्या। त्यांनी मंगल आशीर्वाद दिले, जगदंबेची अपार स्तुती केली। लोकांच्या कल्याणासाठी अवतीर्ण होणाऱ्या शिवा देवीला वारंवार नमस्कार केला। दक्ष आणि असिवनी स्तुती करून देवदेवता आपल्या स्थानी निघून गेल्या। यथावकाश 9 महिने पूर्ण झाले, तेव्हा एका सुमुहूर्तावर भगवती देवीचा कन्या रूपात अवतार झाला। तिला पाहताच दक्ष व पत्नीला अतिशय आनंद झाला। तेजोमय कन्या पाहून ती साक्षात शिवा देवी आहे याची खात्री पटली। सारे वातावरण व आसमंत प्रसन्न झाले होते। सुगंधी वारा वाहू लागला होता। वृक्षवल्ली डोलू लागल्या। दक्षाने त्या कन्येला नमस्कार केला आणि तिची मनोभावे स्तुती केली। अंतःकरणापासून केलेली स्तुती ऐकून भगवती प्रसन्न झाली। ती म्हणाली, हे प्रजापती, मी तुला पूर्वी जो वर दिला होता तो आज सिद्ध करत आहे। त्या तपश्चर्येचे फळ ग्रहण कर। एवढे बोलून पुन्हा तिने बालरूप धारण केले। त्या बालिकेचे रडणे ऐकून दक्ष पत्नीच्या दासी आणि इतर काही स्त्रिया धावत धावत तेथे आले। त्या बालिकेचे अलौकिक तेजोमय रूप पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला। नगरातील लोकांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला। मंगलमय गाणी सादर करण्यात आली। अनेक सुमधुर वाद्ये वाजू लागली। सर्वत्र मंगल वातावरण पसरले। दक्षाने गुरुजींना बोलावून विधीपूर्वक सर्व कुलाचार संपन्न केले। दानधर्म केला। दक्षाने श्रीहरीच्या आज्ञेने त्या कन्येचे नाव उमा असे ठेवले। नामकरण समारंभामध्ये अनेकांचा सहभाग होता। जवळचे लोक तिला अनेक नावाने हाक मारत होते आणि आपल्या हृदयातील सद्भावना प्रकट करत होते। आई वडिलांनी तिचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले। ती खेळताना शंकराची प्रतिमा तयार करत होती आणि त्या प्रतिमेच्या भक्तीत रंगून जात होती। नमः शिवाय। ओम।